नमस्कार, अंकिताचं रेसिपी मराठी या चॅनलवरती आपले अगदी मनापासून स्वागत आहे. तर मंडळी, आज इथे आपण बनवणार आहोत महाराष्ट्रीयन स्टाईल परफेक्ट पोहे. हे पोहे अगदी मऊ फुललेले आणि चविष्ट बनतात. सकाळच्या नाश्त्यासाठी ही झटपट आणि सोपी रेसिपी नक्की करून पहा. तुमचे पोहे कधी चिकट होतात का? आज मी दाखवणार आहे अशी महाराष्ट्रीयन स्टाईल परफेक्ट पोहे रेसिपी. एकदम मऊ आणि फुललेले. कसा बनवायचा ते पाहूयात. स्टेप बाय स्टेप फॉलो करा आणि संपूर्ण रेसिपी पहा. एकही स्टेप मिस करू नका, तर तुम्हाला कळेल की अगदी फुले आणि परफेक्ट पोहे कसे बनवायचे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे आपण पोहे घेतलेले आहेत, तुम्ही इथे पाहू शकता. आपण पोहे घेतलेला आहे, याला आपण भिजवून घेतलेला आहे. ऑलरेडी आपण स्वच्छ धुवून घेतलेला आहे. आपण पोहे मऊ आणि अशी मोकळी होण्यासाठी आपण चाळणीमध्ये, जेव्हाही आपण पोहे करू तेव्हा आपण चाळणीमध्ये धुवून घ्यायचं आहे आणि चाळणीमध्येच ठेवायचं आहे. ना की पातेल्यामध्ये किंवा टोपलीमध्ये तुम्ही धुवून तसाच ठेवलात तर चिकट होतात, फुले नाही होणार. तर ही एक ट्रिक आहे की चाळणीमध्ये आपण पोहे भिजवून घेतले तर एकदम फुले आणि मऊ असे होतात. तर इथे पहा, आता आपण कांदा कापून घेतलेला आहे, टमाटर, मिरची, कढीपत्ता आणि कोथिंबीर इत्यादी आपण इथे घेतलेले आहोत. आणखीन इथे आपल्याला लागणार आहे शेंगदाण्याचं कूट, मीठ एवढं आपल्याला इथे लागणार आहे. तेल लागणार आहे. तर इथे पहा मंडळी, आता आपण इथे कढई ठेवून घेतलेली आहे. संपूर्ण भाज्या आपण कापून घेतलेल्या आहेत. बनवण्यासाठी 2 कांदे, 1 टमाटर, 2 मिरच्या आणि कोथिंबीर बारीक चिरलेली स्वच्छ धुवून घेतलेली आणि कढीपत्ता 1-2 काड्या तर इत्यादी आपण घेतलेल्या आहेत. तुम्हाला यामध्ये आवडत असल्यास तुम्ही जिरे फोडणी देऊ शकता. तर इथे जिरे मोहरे न घालता पोहे बनवत आहे, कारण आमच्या मुलांना आवडत नाही. जर तुम्ही खात असाल तर जिरे मोहरे नक्की टाका, कारण एकदम भन्नाट अशा होतात. मोहरीने तर एवढी पोहेची चव दुप्पटीने वाढते. तर आता सुरुवातीला मिरची घालून घेतलं, मिरचीनंतर कढीपत्ता घालून घेतलं. कढीपत्ता घातला की लगेचच आपण कांदाही घालून घ्यायचा आहे. कांदा घालून व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. कांदा कच्चा राहता कामा नये. कांदा जेव्हा नाश्त्यामध्ये घालतो त्यावेळेस कच्चा राहू द्यायचं नाही, नाहीतर नाश्त्याची चव एकदम बिघडून जाते. त्यामुळे व्यवस्थित म्हणजे परफेक्ट असे शिजवून घ्यायचे. तर इथे मस्त अशी कांद्याला फ्राय करून घेऊयात 2 ते 3 मिनटासाठी. अगदी झटपट आणि पटकन बनणारी ही महाराष्ट्रीयन स्टाईल पोहे रेसिपी आपण इथे बनवत आहोत. मंडळी, तुम्हालाही आवडतात का अशी पोहे? नक्की कमेंट करून कळवायला विसरू नका. आणि ही रेसिपी तुम्ही कोणत्या राज्यातून, जिल्ह्यातून पाहताय नक्की कमेंट करून कळवा मंडळी. तर पहा, एकदम परफेक्ट आणि फुली पोहे बनवायचा कसा. तर आता आपण यामध्ये टमाटर घालून घेतलेलं आहे, तेही मस्त असे परतून घ्यायचं. कांदा लालसर असं झालं की पटकन त्यामध्ये टमाटर घालून घ्यायचे. टमाटर घालून व्यवस्थित शिजू द्यायचे. भाज्या व्यवस्थित शिजवून घेतल्या तरच आपला पोहे एकदम उत्तम आणि परफेक्ट होतो. आणि यामध्ये थोडंसं मीठ घालून घ्यायचं. भाज्यामध्ये थोडंसं आपण मीठ घालून घेतला तर भाज्याची चव वाढते आणि पोहेही एकदम भन्नाट लागतात. नाश्ता कोणताही असो, जसा उपमा असो, शेवयाचा उपमा असो, पोहे असो, ह्या सगळ्या नाश्त्याला जेव्हा आपण भाज्या परतून घेतो त्यावेळेस थोडासा मीठ घालायला कधीच विसरू नका. त्यामुळे नाश्त्याची चव वाढते. तर आता आपण थोडंसं हळद घालून घेतलं आणि मस्त परतून घेऊयात. आता आपण यामध्ये पोहे घालून घेणार आहोत. तर पहा, एकदम मोकळे पोहे आपले झालेले आहेत. चाळणीमधली ही एक ट्रिक तुम्ही नक्की वापरा, म्हणजे ते जेणेकरून तुमचेही पोहे एकदम खुले आणि एकदम मऊ असे बनतात. तर पहा, इथे आपण पोहे घालून घेतले. वरून थोडंसं मीठ घालून घेऊयात. ऑलरेडी आपण थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे भाज्यामध्ये. आणि आता आपण थोडंसं घालून हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे. हळद आपण इथे खूप जास्त वापरलेलं नाही आहे, हलकंसं हळद इथे वापरून बनवलेलं आहे. हळदमुळे पित्ताचा प्रॉब्लेम होतो, त्यासाठी थोडंसं लाईटली हळद यामध्ये घालून घेतलेलं आहे. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. पोहेला तेल थोडा जास्तच लागतो मंडळी. तेल थोडा जास्त असले तर आपले पोहे खिले पण होतात आणि एकदम भन्नाट पण लागतात.
अतिशय जास्त घातलात तरी आपला फॅट वाढू शकतो. जर तुम्ही वेट लॉस करत असाल तर थोडंसं ऑइलमध्ये हे पोहे बनवून घेतलं तरी चालेल. पोहे आपल्या वेट लॉससाठी एकदम उत्तम पर्याय आहे. सकाळच्या नाश्त्यासाठी एकदम लाईटली आहे. तर आता इथे पहा, मस्त अशी पोहे 1 ते 2 मिनिटासाठी परतून घेतली. भन्नाट अशी पोहे आपले इथे तयार झालेले आहेत. आता आपण थोडेसे शेंगदाण्याचं कूट यामध्ये घालून घेऊ. ओबडधोबड शेंगदाण्याचं कूट यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे. तर इथे आपण हे घालून घेतलं. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. जर तुम्हाला अख्खे शेंगदाणे आवडत असेल तर तुम्ही अख्खे शेंगदाणे नक्की वापरा. तर आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपल्याला. मस्त असे आपले पोहे इथे तयार होतात. आता यामध्ये काहीही घालायची गरज नाही. बारीक चिरलेला कोथिंबीर यामध्ये आपण घालून घ्यायचं आहे. तर पहा मंडळी, बारीक चिरलेला कोथिंबीर इथे आपण घालून घेतलं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. ही पोहे एकदम भन्नाट लागतात मंडळी. ते मोठ्यापर्यंत सर्वांनाच आवडतील अशी ही पोहे आपले बनलेले आहेत. ही पोहेची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करून कळवायला विसरू नका. जे ही पोहे असे खिले होत नसतील तर तुम्ही ही चाळणीमधली ट्रिक नक्कीच वापरा. चाळणीमध्ये स्वच्छ धुवून घ्यायचे पोहे आणि त्यामध्येच पाणी सगळा बाहेर पडतो आणि पोहे व्यवस्थित भिजला जातो. पोहे खिले आणि मऊ असे बनतात. मंडळी, आता आपण इथे एक प्लेटमध्ये गरमागरम पोहे सर्व करून घेऊयात. तुम्ही इथे पाहू शकता एकदम मोकळे असे पोहे झालेले आहेत. सकाळच्या नाश्त्यासाठी एकदम भन्नाट असा आपला पोहे इथे तयार झालेला आहे मंडळी. पाहू शकता एकदम अतिशय सुंदर असा आपला पोहा तयार आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंट करून कळवायला विसरू नका. अशाच नवनवीन रेसिपीसाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवनवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील. तर मंडळी, महाराष्ट्रीयन स्टाईल परफेक्ट पोहे इथे तयार आहेत. मऊ, फुललेले आणि चविष्ट अशी ही पोहे आपल्या इथे तयार झालेले आहेत. सकाळच्या नाश्त्यासाठी ही झटपट आणि सोपी रेसिपी कशी वाटली तुम्हाला? रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत शेअर करा आणि अशाच पारंपरिक मराठी रेसिपीसाठी अंकिता रेसिपी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुढची कोणती रेसिपी पाहायची आहे ते कमेंटमध्ये जरूर सांगा, जेणेकरून त्यावर आम्ही व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करू. तर मंडळी, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद. आणि ही रेसिपी तुम्ही कोणत्या राज्यातून, जिल्ह्यातून पाहताय नक्कीच कमेंट करून कळवा. चला तर भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत खात रहा, स्वस्त रहा. भेटूयात नेक्स्ट रेसिपी. बाय बाय.